नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हे जे बकरीचं बच्चा आहे मित्रांनो, याला 5 दिवस झाले आहे मित्रांनो. 2 बच्चे आहेत. या जन्मल्यापासून 3ऱ्या दिवसाला याचा टेम्परेचर इतका वाढला होता की मित्रांनो 106 होतं मित्रांनो. तर मित्रांनो, गोळ्या देऊन पण याची टेम्परेचर काही उतरत नव्हतं. तर याच्यानंतर मग मी सोबत याला इंजेक्शन लावायचा प्रयत्न केला. हालाकी हा बहुत छोटा आहे, पण पर्याय नसताना मी याला इंजेक्शन लावलं मित्रांनो. तर थोडंसं हा तुम्ही पाहू शकता, हा कसं चालवून राहिला, नाहीतर तो उभा पण राहत नव्हता मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे छोटे बच्चे आहे, असं प्रॉब्लेम झालं की बच्चे बिलकुल राहत नाही मित्रांनो, ते दगावतातच. तर मित्रांनो, याचं ट्रीटमेंट केल्यानंतर टेम्परेचर नॉर्मल करायसाठी पण मी हे जे आईस पॅक आहे त्याच्या कपाळावर ठेवलं मित्रांनो. त्याच्यानंतर तो थोडंसं चालायला फिरायला लागला मित्रांनो. आणि हा एक दुसरा बच्चा आहे, त्याचं दोघे भाऊ बहीण आहे मित्रांनो, करडे आहेत, जुळवा. तर याचा पण सेम प्रॉब्लेम आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, याचा पण मी ट्रीटमेंट तसा सेम केला आहे. तर याचा पण टेम्परेचर कमी जास्त व्हायचं मित्रांनो. त्याचं तर उतरायचंच नाही, पण याचा कमी जास्त व्हायचा मित्रांनो. ठीक आहे. तर दोघांचा पण आपण ट्रीटमेंट केला आहे मित्रांनो. हे माझ्या घरासमोरचंच आहे दृश्य. माझ्या घरी रात्री जवळपास 10:30 वाजता यांनी या बच्चांना आणलं. तर मग मी ट्रीटमेंट केलं मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, या बकऱ्यांना जे प्रॉब्लेम होतं 106 107 टेम्परेचर, तर 3 दिवसानंतरच वाढलं मित्रांनो. म्हणून मित्रांनो, जे मदर असतात, बकऱ्या असतात मोठ्या, जे प्रेग्नेंट असतात, त्यांची डिवॉर्मिंग, त्यांना मिनरल मिक्सचर खायला वगैरे देणं बहुत आवश्यक आहे मित्रांनो. प्रोटीन्स, मिनरल्स पुष्कळ आवश्यक आहे. पुन्हा प्रॉपररित्या वॅक्सिन केलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे जे छोटे बच्चे असतात त्यांना या बिमाऱ्या लवकर होतात मित्रांनो, जसं की इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल डिसीज असं होतं मित्रांनो. ठीक आहे. म्हणून वॅक्सिन आणि डिवॉर्मिंग हे बहुत जरुरी आहे मित्रांनो. मिनरल्स वगैरे देणं जेव्हा बकऱ्या प्रेग्नेंट असतात तेव्हा देणं बहुत आवश्यक आहे मित्रांनो. तेव्हाच बच्चे पण छान राहणार आणि बकऱ्यांचे जे मदर असतात बच्चांचे, ते पण हेल्दी राहणार आणि बच्चे पण स्ट्रॉंग होणार मित्रांनो. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.